प्रेससमोर लोकांसमोर जनतेसमोर शिवसैनिकांसमोर मी फक्त एकटा गेलो होतो त्यावेळेला. आणि मला सांगितलं होतं बाळासाहेब गेले म्हणून आता जाहीर करून टाका. मी केलं एकट्याने. कोणी डॉक्टर नव्हते. माझा दावा आहे, माझा संशय आहे. आणि म्हणून जर का डॉक्टरांची टीम होती, तुझ्यात हिंमत असेल तर त्या डॉक्टरांची नावं सांग टीमची. चल, कोण डॉक्टर होते, कुठली टीम टीमचा शब्द वापरलाय ना, मग त्या टीमचं नाव सांग. कोण कोण डॉक्टर होते ते चौकशी होईल त्यांची. होते का? मग तुम्ही त्यांनी प्रेस बुलेटिन का काढलं नाही त्या डॉक्टरांनी? त्याचं उत्तर कोण देईल? जबाब देईल? कुणावरती बोलतोस तू? माझ्यावरती? आणि म्हणून हे अनिल परबनी काल जे सांगितलंय ते धादांत खोटं आहे, 100% खोटं आहे. मी फक्त संशय निर्माण केला की याची चौकशी व्हावी या बाबीची. कारण 2 दिवसामध्ये कोणालाही वरती पाठवत नव्हते. वातावरण एकदम सुन्न होतं. नेत्याला पण कोणाला पाठवत नव्हते आणि डॉक्टर कोण नव्हते तिथे. म्हणून संशय व्यक्त केला. संशय व्यक्त करून एखादी जर चौकशी मागितली ती तर चूक होत नाही. आणि म्हणून अनिल परब, तू का बोलतोयस? उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? उद्धव ठाकरेचे बाप होते बाळासाहेब ठाकरे. बापाच्या बाबतीमध्ये शंका कोणी उत्पन्न केली त्याचं निरसन स्वतः मुलांनी केलं पाहिजे. ह्या दलाला का सांगतोस तू? हा भडकाव, हा मराठी माणसाच्या टाळूचे लोणी खाणारा, हा बिल्डरांकडून मर्सिडीज गाड्या घेणारा हा हैवान, याला तुम्ही सांगताय खुलासा करण्यासाठी? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.